हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते। हिवाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणामध्ये येतात, त्यामुळे त्या ऋतूमध्ये त्या भाज्या खाणे खूपच महत्त्वाचे असते। तर अशा प्रकारे वाटण बनवून आज आपण अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी करणार आहोत। रस्सा भाजी करताना रस्सा दाटसर होण्यासाठी इथे मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर सर्वात प्रथम इथे शेवग्याच्या शेंगा 2 इंच साईजमध्ये अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत। शेवग्याच्या शेंगा शक्यतो ताज्या घ्यायच्या, म्हणजे त्याच्या भाजीची टेस्ट खूपच छान येते। तर प्रथम एका पॅनमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि या पाण्याला प्रथम एक उकळी काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळी आली की जे शेंगा आपण धुवून स्वच्छ करून घेतलेला होता ते याच्यामध्ये ॲड करूयात आणि ह्याला 1 मिनिटभर अशाच प्रकारे उकळत ठेवायचं आहे हाय फ्लेम करून। तर अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिट आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत। तर ह्या शेंगा जास्त पण शिजवायच्या नाहीत, फक्त 70 ते 80% या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा शिजत आहेत तोपर्यंत वाटण्याची तयारी करूयात। तर पॅनमध्ये 1 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, त्यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा खसखस, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 काळी मिरी आणि 6 लवंगा घेतलेल्या आहेत। ही सर्व पदार्थ आपण 1 मिनिटभर फक्त गरम करून घेणार आहोत, जास्त भाजून घ्यायची नाहीत। खसखस खूपच नाजूक असते, लगेच करपते, त्यामुळे सतत अशा प्रकारे हलवत राहायचे आहे आणि एका डिशमध्ये काढून संपूर्णपणे थंड करून घेऊयात। सेम पॅनमध्येच खोबरं घेतलेलं आहे, तर खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यासाठी खोबरं भाजताना ह्याच्यामध्ये तेल टाकायची अजिबात गरज नाही। तर अशा प्रकारे खोबरं एकदम लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे, ते पण एका डिशमध्ये काढूयात आणि संपूर्णपणे थंड करून घेऊयात। त्यानंतर पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे आणि 1 कांदा उभा कट करून घेतलेला आहे, तो ॲड करूयात आणि कांद्याचा रंग हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर अर्धा टोमॅटो उभा कट करून घेतलेला आहे। टोमॅटोच्या पातळ फोडी करून घ्यायच्या, म्हणजे तो छान अशा प्रकारे लवकर शिजला जातो। तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घ्यायचं, म्हणजे तो पटकन शिजला जातो। तर अशा प्रकारे संपूर्ण साहित्य थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम कोरडे जिन्नस ॲड करूयात आणि वाटून घेऊयात। त्यानंतर ह्याच्यामध्ये खोबरं, कांदा, टोमॅटो, अद्रक हे पण ॲड करूयात। त्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 10 ते 12 अशा प्रकारे छोटे छोटे लसणाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। इथे लसणाचा आपण पाला वापरणार आहोत। त्यानंतर ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 चमचे गरम पाणी ॲड करायचं आहे आणि छान अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर आपलं वाटण पण बनवून तयार आहे, भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे शेंगा पण संपूर्णपणे उकळलेल्या आहेत। पॅनमध्ये 4 चमचे तेल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी छान अशी तडतडली, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरी घ्यायची आहे, जिरी पण छान अशा प्रकारे फुलू द्यायची आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। तर हे वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण छान अशा प्रकारे परतून घेतलं तरच ह्या भाजीची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं। वाटण जर खूपच कोरडं झालं असेल तर ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि छान अशा प्रकारे हे मसाले आपण परतून घेणार आहोत। तर वाटण बनवतानाच आपण संपूर्ण पदार्थ टाकले होते, त्याच्यामध्ये इथे एक्स्ट्रा मसाले ॲड करण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे शेंगा उकडून घेतल्या होत्या ते ॲड करूयात। शेंगा उकळलेलं पाणी पण ह्याच्यामध्येच ॲड करायचं आहे। या भाजीला 1 उकळी काढून घ्यायची आहे। शेंगा उकडतानाच आपण मीठ ॲड केलेलं होतं, त्याच्यामुळे इथे एक्स्ट्रा मीठ घ्यायची अजिबात गरज नाही। तर बघा अशा प्रकारे 10 मिनिटानंतर मीडियम गॅसवरती ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत। अगदी छान अशा प्रकारे एकदम तरीदार अशी आपली शेवग्याची शेंगाची रस्सा भाजी बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा, कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन क्लिक करा।
संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.